So yesterday we have discussed about trachea. So trachea मध्ये आपण काय काय बघितलं होतं थोडं अंडरस्टँड करा. When we talk about trachea, थोडंसं रिकॉल करा ट्रॅकिया बद्दल. सो ट्रॅकिया मध्ये आपण बघतोय की 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ आहे. इंच मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं किती इंच असतो हा, जवळजवळ 4 ते 5 इंच, 4 to 5 इंच मध्ये, आणि सेंटीमीटर मध्ये किती आहे, 10 ते 12 सेंटीमीटर. तर हा पूर्ण आता ट्रॅकिया आहे ना, रिकॉल करा व्यवस्थित. आणि आपण या ठिकाणी म्हटलं होतं की याला अशा कार्टिलेजस रिंग आहेत. किती रिंग आहेत? 16 ते 20. आपण क्वेश्चन पण घेतला, आणि या किती रिंग होत्या? 16 ते 20 रिंग होत्या, बरोबर. 16 ते 20 रिंग आहेत सी शेप कार्टिलेजच्या. आणि इट इज इन फ्रंट ऑफ व्हॉट? दॅट इज उसोफेगस. सॉरी, तर आपण या ठिकाणी नेक मध्ये फ्रंटला काय म्हणतोय? ट्रॅकिया आहे. कोणाच्या फ्रंटला आहे? उसोफेगसच्या. म्हणजे यस, डॉर्सल साइडला कोणता पार्ट आहे? दॅट इज उसोफेगस. आणि वेंट्रल साइडला कोणता पार्ट आहे? वेंट्रल म्हणजे सुरुवातीचा जो पार्ट असतो, वेंट्रल साइडला कोणता पार्ट आहे? सो दॅट इज ट्रॅकिया. व्यवस्थित क्लिअर होतंय सगळ्यांना? सो अंडरस्टँड करत चल. सो यस, आपण आता या ठिकाणी कंटिन्यू करू ट्रॅकिया बद्दल. आपण बघितलं की या ठिकाणी ट्रॅकियामध्ये काय प्रेझेंट असतील, तर अशा लाइनिंग्स प्रेझेंट आहे काही. या लाइनिंग्सला आपण या ठिकाणी काय म्हणतो? सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड कोणती इपिथेलियम आहे? सुडो स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. and it also going to release, here we can say, mucus. आणि म्युकस काय करेल? तर ट्रॅप करेल अनवॉन्टेड पार्टिकल्स, आणि अनवॉन्टेड पार्टिकल्सची एंट्री आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, लंग्स मध्ये तो प्रिव्हेंट करेल. इथे या ठिकाणी इट विल नॉट गेट एंटर. सो दॅट इज द फंक्शन, मेन फंक्शन ऑफ व्हॉट? दॅट इज द ट्रॅकिया. ट्रॅकियामध्ये जे सिलेटेड सुडोस्ट्रॅटिफाइड एपिथेलियम आहे, तर ती मेनली म्युकस पण रिलीज करेल. सिलियरी मूवमेंट आहे, तर एक्सपेल करेल whatever the particles, so they will get attached to the mucus, and then mucus is along with that particle, it will get expelled from our trachea. आणि म्हणून आपल्याला थोडा खोकला येतो आपण जेव्हा बाहेर धुळीच्या ठिकाणी जातो, तेव्हा आपल्याला खोकला येतो. हे आपण काल फाइंड आउट केलं होतं है ना. काव्याला विचारा रायनोप्लास्टी म्हणजे काय, सांगेल तुम्हाला ती. काल तुम्हाला भेटवलं होतं मी काव्याला, जिने सर्जरी करून आलेली होती रायनोप्लास्टी. व्हॉट इज मीन बाय रायनोप्लास्टी? कोण सांगेल? थोडंसं रिकॉल करा. कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज मीन बाय रायनोप्लास्टी? यू कॅन अनम्यूट, यू कॅन टेल मी व्हॉट एक्झॅक्टली हियर वी कॅन से रायनोप्लास्टी. नंदिनी, कॅन यू टेल मी? कल्याणी, अंजली, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय रायनोप्लास्टी? रायनोप्लास्टी म्हणजे काय सांगा जरा. येस, भरपूर जण मेसेज करतात नोज सर्जरी, अँड मेनली इट इज जस्ट फॉर व्हॉट? दॅट इज कॉस्मॅटिक रिझन, है ना. सुंदर दिसण्यासाठी ज्या खूप साऱ्या सर्जरी केल्या जातात, त्याच्यामध्ये एक सर्जरी कोणती आहे? रायनोप्लास्टी. रायनोप्लास्टी बघा, बिफोर आणि आफ्टर तुम्हाला तिथे समजेल. सो दिस इज बिफोर काव्या अँड दिस इज आफ्टर काव्या, आफ्टर रायनोप्लास्टी. सो नाकाचा जो शेप होता तो बऱ्याचपैकी चेंज झालेला आहे. डिसफिगरमेंट जी होती, बर्थ डिफेक्ट जो असतो, सो दॅट इज गेट करेक्ट आफ्टर द रायनोप्लास्टी. ओके. खूप सारे ऍक्टर्स आहेत हॉलिवूड, बॉलिवूड ऍक्टर्स जे ऑपरेशन्स करत असतात. And here it is before and after. Can you guess? This is the heroine which is called as Shilpa Shetty before, and this is after rhinoplasty. This is Shruti Hassan before, and this is after rhinoplasty. So अशा खूप सारे ऍक्ट्रेस आहेत जे रायनोप्लास्टी करतात. अनुष्का शर्मा आहे, नर्गिस फकरी आहे, भरपूर जण ओळखत असाल तुम्ही, कॅटरीना कैफ, करिश्मा कपूर. सो त्यांनी काय केलेलं आहे? या ठिकाणी रायनोप्लास्टी केलेलं. नंतर व्हॉट इज रोल ऑफ टॉन्सिल आणि हाऊ मेनी पेअर्स ऑफ टॉन्सिल डू वी हॅव? काल आपला क्वेश्चन आहे, रिकॉल करा. रायनो म्हणजे रोज, नोज, कल्याण. सो 2 पेअर्स आहेत, करेक्ट आहे. त्यांचं नाव सांगता येईल कोणाला? कोणते 2 पेअर्स आहेत? 2 पेअर टॉन्सिलचे. त्यांचं नाव काय? टॉन्सिलचे कोणते 2 पेअर असतात? यस, दे आर गोइंग टू ट्रॅप दी मायक्रोब्स अँड किल देम. सो आपल्या ओरल कॅव्हिटी मधून, आपल्या नासल कॅव्हिटी मधून जे पण मायक्रोब्स एंटर करतात आपल्या बॉडीमध्ये, त्यांना ट्रॅप करतील ते आणि किल करतील. आणि 2 पेअर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, एक पॅलेंटाईन आहे, पॅलाटाईन, आणि लिंग्वल. सो 2 पेअर मध्ये, आणि एक सिंगल पण आहे फॅरेंजियल टॉन्सिल. तो 3 प्रकारचे आहे. आणि जर पेअर्स विचारले तुम्हाला, तर पॅलाटाईन आणि लिंग्वल. सो पॅलाटाईनचा पेअर आहे आणि लिंग्वलचा पेअर आहे. तर यांचे पेअर्स आहेत, लिंग्वल टॉन्सिल आणि पॅलाटाईन टॉन्सिल. दिस इज ऍडिशनल नॉलेज which you have, which you knows. Correct आहे साक्षी. आणि एक सिंगल कोणता आहे मग? फॅरेंजियल टॉन्सिल. तो सिंगल आहे. हा इथे एक फॅरेंजियल टॉन्सिल असतो, तो सिंगल.
फॅरिंग्स मध्ये. फॅरेंजियल सिंगल आहे, पॅलेटाईल आणि लिंग्वल पेअर मध्ये. मग श्रेयसला विचारा, जर घाई गडबडीत जेवले, बघा जेवताना एक घास कमीत कमी 32 वेळेस चावून त्याला ईट करा असं आपण म्हणतो. श्रेयसने तसं केलं नाही. श्रेयसला विचारा की जर घाईघाईत जर जेवण केलं, काही खाल्लं तर काय होईल? सो इट विल गेट चोक. मग आता जर चोक झालं या ठिकाणी तर काय करावं लागेल? इमिडिएट हेल्प काय करावं लागेल? मग व्हॉट इज द इमिडिएट हेल्प? डू यू नो? जर घाई गडबडीत कोणी जेवतंय आणि ठसका लागला किंवा चोकिंग झालं तर मग काय करायचं अशा वेळेस? यस, मयंक म्हणतोय त्याच्या कानाखाली मारा जोरात एक. कशाला घाई गडबड जेवतो, काही गरज नाही ना. करेक्ट मयंक, आय एम विथ यू, ऍग्री आहे. बरोबर. पण असं जर चुकून झालं असेल तर काय करावं? त्याच्या पाठीवर हात फिरवा, है ना. जोरात पंच नका करू, नाही तर 2 तुकडे होऊन जातील लंग्सचे. बरोबर. हात फिरवा पाठीवरून आणि या ठिकाणी यस त्याला सांगा की थोडं फोकल, है ना, कफ काढ. सो हिअर वी कॅन से आस्क हिम टू कफ. थोडं त्याला कफ करायला सांगा, जेणेकरून जो पार्ट ट्रॅकियामध्ये आलेला आहे फूडचा तो एक्सपेल होईल आणि तो परत अन्ननलिकेत आपल्या उसोफेगस मध्ये जाईल. सो दॅट विल डन. पण जर हे करून सुद्धा नाही झालं आणि श्वास घ्यायला त्याला त्रास होतोय तर आस्क फॉर मेडिकल हेल्प, गो टू द डॉक्टर. व्हॉट इज रोल ऑफ इपिग्लॉटिस? सगळ्यांना माहिती आहे आता इपिग्लॉटिसचा रोल काय. यू नो ऑलरेडी. यस, इपिग्लॉटिसचा रोल काय आपल्या शरीरामध्ये? इपिग्लॉटिस काय करेल? इट गोइंग टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. सो यस, दिस इज द एपिग्लॉटिस. तुम्ही बघता इमेज मध्ये हा एपिग्लॉटिस आहे, एरो दाखवलाय तुम्हाला. आणि याच्यामुळे हा जो फूड पार्टिकल आहे, सो इट विल नॉट एंटर इन टू युअर ट्रॅकिया. हा बघा समोर ट्रॅकिया आहे आणि त्याच्या मागे हा उसोफेगस आहे. सो तो उसोफेगस मध्ये एंटर करतो कारण हा क्लोज होऊन जाईल जर फूड पार्टिकल असेल तर. आणि जर एअर असेल तर बरोबर मग कुठे तो ओपन राहील, तो ट्रॅकिया मधून एअर पास. ओके, सो दॅट इज द हिअर वी कॅन से द रोल. तर इथपर्यंत आपण काल डिस्कस केलं होतं ब्रॉन्काय, लंग्स. थोडं एकदा शॉर्ट मध्ये बघून घ्या ब्रॉन्काय. सो आता ट्रॅकिया डिवाइड होईल ब्रॉन्काय मध्ये, डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. सो दिस इज द हिअर वी कॅन से प्रायमरी ब्रॉन्काय. आणि प्रायमरी ब्रॉन्काय परत कशामध्ये डिवाइड होता पुढे? सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्काय पुढे कशामध्ये डिवाइड होतात? टर्शरी ब्रॉन्काय. आणि मग टर्मिनल ब्रॉन्क्युओल्स म्हणतो त्यांना. बरोबर. टर्शरी ब्रॉन्काय कशामध्ये कन्वर्ट होतील? मग आता ब्रॉन्क्युओल्स मध्ये. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघतो, एक जर असेल तर त्याला ब्रॉन्कस म्हणू, पण जर 2 आहे तर त्याला ब्रॉन्काय म्हणू. आणि या ब्रॉन्कायवर पण सी शेप रिंग्स आहेत. सो हिअर यू कॅन अंडरस्टँड. बरोबर. हे जे ब्रॉन्काय याच्यावर सी शेप असे रिंग्स आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांच्यामध्ये एअर नसते तर ते कोलॅप्स होत नाही, त्यांचा शेप साईज मेंटेन होतो. सो प्रायमरी ब्रॉन्काय फर्दर आहे ना सेकंडरी टर्शरी ब्रॉन्काय मध्ये डिवाइड होतात आणि फायनली टर्मिनल ब्रॉन्क्युओल्स मध्ये ते डिवाइड होतात. सो नाऊ वी हॅव डिस्कस द लंग्स. मेन रेस्पिरेटरी ऑर्गन, सगळ्यात महत्वाचा रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता असेल? लंग्स. आता तुम्ही या ठिकाणी माहिती लंग्स आतमधून एकदम पोकळ आहे, स्पॉन्जी आहे, इलास्टिक आहे. सो दे कॅन कॉन्ट्रॅक्ट, दे कॅन रिलॅक्स, दे आर इलास्टिक इन नेचर. आणि कुठे मेनली प्रेझेंट आहे? थोरॅसिक कॅव्हिटी. सो वेअर दे आर प्रेझेंट? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. आणि बघा आपल्याला इमॅजिन करायची गरज नाहीये काही, सगळं तुमच्या डायग्राम मध्ये समोर आहे तुमच्या, है ना. सो आपलं असं मॅथ्स सारखं नाही, अज्युम एक्स अँड देन वाय. बरोबर है ना. मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा मॅथ्सचे टीचर जेवण करत होते आणि मॅथ्सचे टीचर जेवण करत असताना डब्यामध्ये फक्त पोळी होती. सो ही इज इटिंग चपाती. सो मग त्यांच्या कलिगने त्यांना विचारलं, सर वेअर इज दी सब्जी? सब्जी किधर आहे? व्हेजिटेबल किधर आहे? तर मॅथ्सच्या सरांनी काय सांगितलं? काय सांगितलं मॅथ्सच्या सरांनी? मॅथ्सच्या सरांनी काय सांगितलं मग? यस, सब्जी मैंने अज्यूम की है ना. सो वी आर इटिंग जस्ट हियर वी कैन से चपाती, है ना. मी मानलंय की तिथे भाजी आहे आणि भाजीला लावून मी पोळी खातोय. सो दे कॅन डू एनिथिंग, दे आर द मॅथ्स टीचर, है ना. असं आपलं नाही आहे. आपण या ठिकाणी काय म्हणतो? यस, हियर वी कॅन से दिस इज दी व्हॉट एव्हर पर्टिक्युलर समोर आहे तुमच्या डायग्राम. दिस इज दी लंग्स. इच लंग इज एनक्लोज अँड देन प्रोटेक्टेड. भूमिका माझ्या एंडने मी जॉईन केलंय पण ती जॉईन होत नाहीये. प्रियंका, तिचा मोबाईल काहीतरी नेटवर्क नाराज दिसतोय, है ना. सो माझ्याकडून मी एक्सेप्ट केलंय तिचं जॉईनिंग, बट नेटवर्क थोडस नाराज असेल. सो इच लंग इज एनक्लोज अँड देन प्रोटेक्टेड बाय डबल प्लुरल मेम्ब्रेन. आपण बघतो या ठिकाणी की जो लंग आहे, है ना, तर या ठिकाणी एनक्लोज आहे आणि प्रोटेक्टेड आहे बाय डबल प्लुरल मेम्ब्रेन. सो 2 लेअर आहे लंग्सवर. सो दिस इज हिअर वी कॅन से लंग्स जर एक असेल तर त्याच्यावर 2 लेअर आहे. आउटर लेअर कोणती असते मग? नेहमी आउटर लेअर कोणती असते? इट इज परायटल. विसरायचं नाही अजिबात. आउटर कोणती असेल? परायटल.
सुपरफिशियल, परायटल आणि इनर नेहमी कोणती असते? इनरला काय म्हणायचं आपण? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हिसरल. व्हिसरल जेव्हाही शब्द आला, व्हिसरलचा मिनिंग काय? व्हिसरल म्हणजे इंटरनल. सो 2 लेयर्स आहेत कशावर? लंग्सवर. आउटर परायटल, इनर व्हिसरल. बिलकुल विसरायचं नाही, वारंवार शब्द येतील तुम्हाला. आउटर परायटल, इनर व्हिसरल. कधीही आले शब्द त्यांचा मिनिंग ध्यानात ठेवायचा. परायटल शब्द आला म्हणजे एक्सटर्नल लेअर आहे आणि यस व्हिसरल शब्द आला म्हणजे इंटरनल लेअर आहे. बिलकुल विसरायचं नाही है ना. सपोज मी जर तुम्हाला म्हटलं हार्ट, हार्ट कोणता ऑर्गनेल? मग परायटल ऑर्गनेल का व्हिसरल ऑर्गनेल? हार्ट इज परायटल ऑर्गन और व्हिसरल? कॅन यू टेल मी आन्सर? एक्सटर्नल ऑर्गन आहे का इंटरनल ऑर्गन आहे? परायटल ऑर्गन आहे का व्हिसरल ऑर्गन आहे? इट इज व्हिसरल. इंटरनल ऑर्गन. हार्ट, लंग्स, किडनी हे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत, व्हिसरल ऑर्गन्स आहेत. आणि मग यांच्यावर 2 लेअर आहे. सो बाहेरची लेअर आपण परायटल म्हणतो आणि आतमधली लेअर परत व्हिसरल म्हणतो. सो बिटवीन दिस 2 लेअर, या दोन्ही लेअरला मिळून आपण एक शब्द दिला प्लुरल कॅव्हिटी, प्लुरा. आणि यांच्यामध्ये, या प्लुरामध्ये बिटवीन दिस 2 लेअर देअर इज प्लुरल कॅव्हिटी आहे, प्लुरल स्पेस आहे. आणि या प्लुरल स्पेस मध्ये प्लुरल फ्लुइड आहे 50 ml. आणि हा प्लुरल फ्लुइड काय करतो? तर हा प्लुरल फ्लुइड काय करतो या ठिकाणी? व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लुरल फ्लुइड? इट गोइंग टू प्रिव्हेंट व्हॉट? काय प्रिव्हेंट करेल प्लुरल फ्लुइड? प्लुरल फ्लुइड काय प्रिव्हेंट करेल? प्लुरल फ्लुइड, द फ्लुइड बिटवीन 2 लेयर्स. बघा इथे तुम्ही बघू शकता ही प्लुरल फ्लुइड आहे आणि या प्लुरल कॅव्हिटी मध्ये लिक्विड आहे. यस, दे आर गोइंग टू ऍब्सॉर्ब द शॉक, दे आर गोइंग टू प्रिव्हेंट द फ्रिक्शन. सगळे हुशार आहेत मयंक, साक्षी है ना. इंजुरी प्रिव्हेंट करतील, शॉक प्रिव्हेंट करतील, फ्रिक्शन प्रिव्हेंट करतील. सो खूप महत्वाचं आहे. सो यस, इट इज सिक्रेटेड बाय दिस 2 मेम्ब्रेन. अँड नाऊ आपल्याला माहिती आहे दोघांमध्ये मोठा भाऊ कोणता आहे? हा एक भाऊ आहे, हा एक भाऊ आहे. दोघांमध्ये मोठा भाऊ कोणता? राईट का लेफ्ट? बिग ब्रदर कोण आहे? बिग ब्रदर इज राईट, ऑलवेज राईट आहे. राईट इज बिगर, दॅट इज राईट. लेफ्ट इज स्मॉलर, दॅट इज ऑल्सो राईट है ना. सो लाडका कोण आहे जास्त? लेफ्ट. आणि मोठा रिस्पॉन्सिबल कोण आहे जास्त? राईट. बरोबर. सो आपण या ठिकाणी बघतोय यस, लेफ्ट लंग इज स्मॉलर अँड डिवायडेड इनटू ओनली 2 लोब्स. फक्त 2 लोब आहे लेफ्ट मध्ये, 1 आणि 2. ओनली 2 लोब्स आर देअर. पण इथे 1, 2, 3 लोब आहे राईट मध्ये. सो राईट मध्ये नेहमी 3 लोब असतात आणि लेफ्ट मध्ये फक्त 2च लोब. इच लोब, पण प्रत्येक लोब मध्ये लंगच्या या ठिकाणी ब्रॉन्क्युल्स आहे, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स, अँड दे आर एंडिंग विथ बंच ऑफ एअर सॅक्स, बलून्स. आणि या बलून्सला, या एअर सॅक्सला, पिशवीला ज्याच्यामध्ये एअर भरलेली आहे, त्या पिशव्यांना आपण या ठिकाणी नाव देतो. काय नाव देतो? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? अल्वेओलाय. यांना आपण काय म्हणतो? अल्वेओलाय. तर याच्यामध्ये असे टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहे आणि त्या टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला असे भरपूर बलून्स जस्ट लाईक अ ग्रेप्स अटॅच झालेले आहेत. सो त्या बलून्सला, त्या सॅक्सला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? यस, अल्वेओलाय. सो एका टर्मिनल ब्रॉन्क्युलला 10 ते 12 कोण अटॅच आहे? alveoli. So now here we are going to discuss the alveoli, the most important part into the lungs. आपल्या लंग्स मध्ये एकदा जर डॅमेज झाले अल्वेओलाय तर मुश्किल आहे ना. आता कोविड मध्ये हे अल्वेओलाय मध्ये सगळं पाणी भरून जातंय आणि त्याच्यामुळे पेशंटची डेथ होते. सो वाय द पेशंट इज गोइंग टू डेड? बिकॉज हिअर वी कॅन से देयर इज म्युकस सिक्रिशन. या अल्वेओलाय मध्ये पाणी भरून जाते आणि त्याच्यामुळे एअरला जागा नाहीये आणि मग एअर नसली तर रेस्पिरेशन होणार नाही, रेस्पिरेशन नसली तर एनर्जी प्रोड्यूस होणार नाही, एनर्जी नसली तर पर्सन इज गोइंग टू डाय. सो भरपूर बॅड सिच्युएशन या ठिकाणी मेंटेन होते अल्वेओलाय मध्ये पाणी भरल्यामुळे, म्युकस भरल्यामुळे. दिस आर थिन वॉल्ड लोब्युलेटेड स्ट्रक्चर लाईक अ बंच ऑफ ग्रेप्स. आणि मग हे पाणी का भरतंय त्यांच्यामध्ये अल्वेओलाय मध्ये? कारण ड्यू टू द व्हायरस मल्टिप्लिकेशन. सो व्हायरस मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे त्याला किल करण्यासाठी म्युकस सिक्रेट होतो जास्त आणि मग त्याच्यामुळे डेथ होते. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू डिस्कस ईच अल्वेओलस इज सराउंडेड बाय नेटवर्क ऑफ कॅपिलरी ऑफ पल्मोनरी आर्टरी अँड देन वेन्स. बघा एक एक पॉईंट समजून घ्या. तर आपण या ठिकाणी आता म्हटलं हा सपोज बलून आहे, एक बलून आहे, असे भरपूर बलून्स असतात है ना. मिलियन्स ऑफ बलून्स आर देअर. मी एक बलून काढलाय आणि हा जो प्रत्येक बलून आहे, सो इट इज गेट हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज सराउंडेड बाय नेटवर्क ऑफ आर्टरीज अँड वेन्स. व्हॉट आर दिस आर्टरीज अँड वेन्स? यांचं नेटवर्क आहे अल्वेओलाय मध्ये. सो बघा हे झूम केलंय एका अल्वेओलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा खूप साऱ्या कॅपिलरीज दिसतील. त्याच्यामध्ये
बरोबर. पल्मोनरी शब्द आला कधी ना, पल्मोनरी म्हणजे लंग्स. पल्मोनरी म्हणजे काय, लंग्स है ना. जसं मी म्हटलं रिनल म्हणजे काय असतं, रिनल म्हणजे किडनी. रिनल म्हणजे काय, किडनी. हिपॅटिक म्हणजे काय, हिपॅटिक शब्द आला त्याचा मिनिंग काय असतो, कोणत्या ऑर्गन बद्दल बोलतोय मी. हिपॅटिक म्हटलं की 4 प्रियंका पाटील पण एक पण जॉईंट होत नाही. हिपॅटिक म्हणजे काय, लिव्हर. यस, हिपॅटिक शब्द आला म्हणजे लिव्हर आहे है ना. जर रिनल म्हटलं म्हणजे किडनी आहे. कार्डियक शब्द आला, कार्डियक शब्द आला म्हणजे काय असतो, कार्डियक म्हणजे, यस, कार्डियक म्हणजे हार्ट. सिफॅलिक शब्द आला, सिफॅलिक शब्द आला म्हणजे त्याचा मिनिंग काय असतो, these are anatomical words. So what is biology? Diagrams and anatomical words, that is the biology. Cephalic म्हणजे नेहमी काय असतो, ब्रेन. तसा पल्मोनरी शब्द आला कधी, पल्मोनरी म्हणजे त्याचा मिनिंग काय, लंग्स. वी आर टॉकिंग अबाउट लंग्स. सो इट इज द ग्रीक टर्म फॉर द लंग्स, दॅट इज पल्मोनरी है ना. सो पल्मोनरी म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस, हिअर इट इज कॉल्ड एज लंग्स. सो पल्मोनरी आर्टरीज आणि वेन्स, दिस आर द ब्लड वेसल. सो रिच ब्लड वेसल आहे या ठिकाणी कोणामध्ये आपल्या, तर यस या बलून्स मध्ये. आर्टरीज आहे, वेन्स आहे. वेन्स काय करतील, CO2 देतील. आर्टरीज या ठिकाणी ऑक्सिजन घेतील. सो दिस हॅव द हायली इलास्टिक वॉल मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. आता आपण बघतोय, यस, हिअर वी कॅन से, ही एक काय तुमची सॅक आहे, बरोबर, बलून आहे, हा एक बलून आहे. सो इट इज हायली इलास्टिक वॉल आहे. तर ही जी वॉल आहे ना, याची जी वॉल आहे, इट इज हायली इलास्टिक. इलास्टिक म्हणजे इट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड इट कॅन रिलॅक्स. त्याच्यामध्ये जर एअर भरली तर या ठिकाणी त्याची साईज वाढून जाईल. एअर भरली तर त्याची साईज वाढून जाईल आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट करेल आणि मग ती एअर बाहेर जाईल. सो इट विल गेट कॉन्ट्रॅक्ट अँड इट विल गेट रिलॅक्स. सो इट इज हायली इलास्टिक अँड इट इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. सो या ठिकाणी अशा नंबर ऑफ लेयर्स नाहीये, एक सिंगल लेअर आहे. आणि ही सिंगल लेअर कशाची आहे, स्क्वॅमस एपिथेलियम. आपण बघितलं होतं टिश्यूज मध्ये 11वी 11th एपिथेलियम मध्ये स्क्वॅमस एपिथेलियम. सो स्क्वॅमस एपिथेलियम कुठे प्रेझेंट आहे, वेअर इट इज. सो स्क्वॅमस एपिथेलियम आपण या ठिकाणी म्हणतोय, इट इज प्रेझेंट इन टू दी अल्वेओलाई. सो अल्वेओलायची ही जी वॉल आहे ना, ही कशापासून बनलेली आहे, ही आपली अल्वेओलाई. आणि याची जी वॉल आहे ती कोणत्या लेअर पासून बनलेली आहे, स्क्वॅमस एपिथेलियम. विसरू नका. मला सांगा, ट्रॅकियामध्ये कोणती लेअर होती, कमॉन, ट्रॅकियामध्ये कोणती लेअर होती, कोणाला माहितीये का, ट्रॅकियामध्ये कोणती लेअर होती, कोणती एपिथेलियम होती, कोणती लेअर होती. अनाटॉमी कशापासून बनलेला आहे ट्रॅकिया, यस, इट इज सुडो स्ट्रॅटिफाईड सिलिएटेड. एक्झॅक्टली, अप्रिशिएट. बघा, तुम्ही जर असं आन्सर करत राहिले आणि असा अभ्यास करत राहिले तर डेफिनेटली यू विल गेट 600+. डेफिनेटली सगळ्या सब्जेक्टला असं लक्ष द्या, क्लासमध्ये जेवढं लक्ष द्यायचं. आपण आता प्रोग्राम केला होता, आपल्याला ताईने काय सांगितलं, दीदीने काय सांगितलं है ना, की या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं कराल, तर क्लासमध्येच पहिली गोष्ट तर एवढं लक्ष देऊन टाका की क्लासमध्ये सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं रिवाइज करा रात्री झोपायच्या अगोदर, आज काय शिकवलं है ना. असं करून तुम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकाल. तो पॉईंट या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आणि जर तुमच्याकडे टाइम असेल तर मग MCQ सॉल्व्ह करा त्याच्यावर. सो दॅट इज द बेस्ट वे है ना. किंवा डिस्कस करा, बरोबर, डिस्कस करा किंवा मग MCQ सॉल्व्ह करा. दॅट इज द बेस्ट वे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मी म्हणेल डिस्कशन करा. द बेस्ट मेथड ऑफ स्टडी इट इज डिस्कशन. तुमच्या फ्रेंड सोबत डिस्कशन करा. आज जो टॉपिक शिकवला तो काय समजला, डिस्कस करायचा ना, बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा. जर हे पॉसिबल नाहीये, तुम्ही आज सध्या घरी आहे, जर डिस्कशन पॉसिबल नाहीये, तर बेस्ट वे हिअर वी कॅन से सॉल्व्ह द MCQ. बरोबर, MCQ सॉल्व्ह करा, दॅट इज बेस्ट. सो आपण या ठिकाणी म्हटलं स्क्वॅमस एपिथेलियम आहे. यस, ट्रॅकियामध्ये कोणती होती, तर आपल्याला क्लिअर झालं, सुडोस्ट्रॅटिफाईड सुडोस्ट्रॅटिफाईड होती. दॅट इज कंपाऊंड एपिथेलियम. पण आता इथे सिंपल एपिथेलियम आहे, स्क्वॅमस एपिथेलियम आहे, सिंगल लेअर आहे, वेअर इनटू दी अल्वेओलाई. and there are about 700 million. 1 मिलियन म्हणजे किती, 10 लाख. 700 मल्टिप्लाइड बाय 10 लाख म्हणजे जवळजवळ 7 करोड है ना, करोडो अल्वेओलाई आहेत आपल्या लंग्स मध्ये. सो देर आर अबाउट 700 मिलियन नंबर्स. किती अल्वेओलाई आहेत तुम्हाला माहिती आहेत का तुमच्या लंग्स मध्ये, 700 मिलियन्स. and they provide the surface area, very high surface area for exchange of gases. तर असे हा जो अल्वेओलाई हा एक काढलाय, असे 700 मिलियन अल्वेओलाई तुमच्या लंग्स मध्ये. माहिती होतं का तुम्हाला आजपर्यंत. हे जर अल्वेओलाई आपण काढले आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जर या ठिकाणी टेनिस कोर्ट वर ठेवले तर पूर्ण टेनिस कोर्ट भरून जाईल, एवढे अल्वेओलाई आहेत तुमच्या लंग्स मध्ये.
So it is compactly arranged. What is the importance of pleural fluid? What is the importance of pleural fluid? What is the importance of pleural fluid? Can you tell me? Yes, Paresh, can you unmute and then tell? Alkesh, can you unmute and then tell? Boys. To absorb the shock. Yes. Absorb the shock. To काय सुरू रे कुठे आहे तुम्ही काय भांडण करताय कॉन्सन्ट्रेट करा करेक्ट आहे येस सो दे आर गोइंग टू ऍब्सॉर्ब द शॉक है ना तुम्ही जर क्रिकेट खेळताय आणि जोरात बॉल लागला तुमच्या चेस्ट रिजन मध्ये फुटबॉल खेळताय आणि जोरात जर या ठिकाणी फुटबॉल लागून गेला चेस्ट रिजन मध्ये तुमच्या लंग्स तुकडे नाही होत है ना लंग्स तसंच राहतं कारण त्याच्यापर्यंत या ठिकाणी तो आघात पोहोचत नाही कारण तो आघात मध्येच ऍब्सॉर्ब होऊन जातो है ना शॉक म्हणजे आघात आहे इलेक्ट्रिक शॉक नाही येत आहे so it will get here we can say absorbed by the pleural fluid and it also going to reduce the friction so friction reduce करतील कारण दोन लेअर आहे कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करताय सो या ठिकाणी काहीतरी लुब्रिकेशन पाहिजे प्लुरल फ्लुइड इज लुब्रिकेशन सो इट गोइंग टू रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन दी टू लेयर्स आणि या ठिकाणी यस allowing them to slide easily over one another है ना ड्यूरिंग ब्रीथिंग as well as here we can say it will going to absorb the shock है ना तर अशा प्रकारे सगळे फंक्शन आहे प्लुरल फ्लुइडचे गुड बरोबर यस नाउ नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द टोटल सरफेस कवर्ड बाय द अल्वेओलाई सो अल्वेओलाई जे आहेत त्यांनी किती सरफेस कवर्ड करू शकतात हे तुम्हाला फाइंड आउट करायचं इट इज जस्ट लाईक अ टेनिस स्पोर्ट है ना पण आपण या ठिकाणी म्हणू इट इज 70 मीटर स्क्वेअर याचे डायमेन्शन्स किती आहे अबाउट 750 फीट 750 फीट दॅट इज द सरफेस एरिया प्रोव्हाइडेड बाय द अल्वेओलाई 700 मिलियन अल्वेओलाई तर 750 फीट या ठिकाणी काय तुम्हाला एरिया प्रोव्हाइड करताय सरफेस एरिया प्रोव्हाइड करताय फॉर रेस्पिरेशन सो दॅट इज व्हेरी ह्यूज एवढी एअर तुम्ही घेऊ शकता सो आता एक लास्ट ऑर्गन आपण या ठिकाणी बघतोय यस करेक्ट आहे परेश 750 मीटर है ना सो आता एक शेवटचा पार्ट आपला बघतोय आपण म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट आता या ठिकाणी फिनिश झालेत आपले मेकॅनिझम आपण डिस्कस करू आता तुम्हाला ऍक्च्युअल मेकॅनिझम समजेल आता तुम्हाला ऍक्च्युअल रेस्पिरेशन समजेल पण रेस्पिरेशन करणारे ऑर्गन्स आपण या ठिकाणी सगळे बघतोय सो एक लास्ट डायफ्राम आहे पण पहिल्यापासून मला सांगा जरा कुठून कुठे एअर पास झाली है ना व्हॉट इज द हियर वी कॅन से सगळ्यात पहिला या ठिकाणी एअर एंटर करेल कुठून एंटर करेल नॉस्ट्रिल्स सो नॉस्ट्रिल्स मधून एअर एंटर झाली यालाच आपण एक्सटर्नल लेअर्स म्हणतो नॉस्ट्रिल्स मधून एक्सटर्नल लेअर मधून कुठे जाईल बोलत चला लवकर कोण बताएगा कल्याणी म्हणते सर व्हॉइसचा ब्रेक होतोय लेट मी चेक हॅलो क्लिअर आहे इट इज क्लिअर सो यस इथून या ठिकाणी आपण बघतो नेक्स्ट पार्ट कोणता आहे नासल चेंबर मध्ये मध्ये ब्रेक होतोय का नासल चेंबर नॉस्ट्रेल मधून कुठे जाईल नासल चेंबरचे पार्ट सांगा चला नासल चेंबरचे 3 पार्ट होते कोणते कोणते 3 पार्ट होते सगळे ऑर्गन्स आपण या ठिकाणी कंप्लीट करतोय पहिला वेस्टिब्यूल दुसरा रेस्पिरेटरी पार्ट तिसरा ऑल फॅक्टरी या ठिकाणी चेंबर असे 3 पार्ट होते नासल चेंबरचे है ना राईट लेफ्ट मी सत्यमॉइडने सेपरेट केलं होतं नंतर इंटरनल लेयर्स ओके इंटरनल लेयर्स मधून हवा आता या ठिकाणी कुठे जाईल सो इट विल मूव्ह टू दी बोला लवकर इंटरनल लेयर्स कोणाकडे पास करतील व्हेरी गुड रिया अप्रिशिएट इट इज फॅरिंग्स असं आन्सर करत चालायचं सगळ्यांनी बोलत चालायचं तुम्ही जर आन्सर करताय तुम्ही जर बोलताय टाइप करताय मीन्स इट बिकम द पार्ट ऑफ युअर ब्रेन यस करेक्ट अंजली अप्रिशिएट फॅरिंग्स नंतर कुठे जाईल नेक्स्ट ऑर्गन कोणता इट इज लॅरिंग्स फॅरिंग्स नंतर कोण आहे लॅरिंग्स व्हेरी वेल सेड लॅरिंग्स नंतर नेक्स्ट पार्ट लॅरिंग्स नंतर नेक्स्ट पार्ट कोणता इट इज ट्रॅकिया 12 सेंटीमीटरचा पार्ट आहे ट्रॅकिया डिवाइड होतो पुढे यस आपण बघितलं फॅरिंग्सचे पण 3 पार्ट पडत होते है ना नासो फॅरिंग्स देन ओरो फॅरिंग्स देन लॅरिंगो फॅरिंग्स व्हेरी करेक्ट लॅरिंग्स मध्ये आपल्या काय या ठिकाणी लॅरिंग्स मध्ये आपण बघितलं व्हॉइस बॉक्स आहे व्हॉइस बॉक्स का बरं म्हणतो आपण त्याला कारण की त्याच्यामध्ये वोकल कॉर्ड्स मधून जर या ठिकाणी है ना जर एअर पास झाली वोकल कॉर्ड मधून तर साऊंड अपियर होतो ट्रॅकिया नंतर या ठिकाणी यस इट इज ब्रॉन्काय व्हेरी वेल सेड इट इज ब्रॉन्काय नंतर या ठिकाणी ब्रॉन्क्युल्स आणि ब्रॉन्काय कशामध्ये कन्वर्ट होतात पुढे ब्रॉन्क्युल्स प्रायमरी सेकंडरी टर्शरी नंतर ब्रॉन्क्युल्स
आणि नंतर ब्रॉन्क्युल्स कशामध्ये एंटर करतील, लंग्स मध्ये कोण आहेत या ठिकाणी, इट इज अल्वेओलाय. तर असे या ठिकाणी आपले रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. आय होप ऑल द रेस्पिरेटरी ऑर्गन्स इट इज गेट क्लिअर टू यू. अँड दिस इज द पाथ ऑफ एअर. आपण जी हवा आतमध्ये घेतो इन्स्पायरेशन, आणि हवा जी बाहेर सोडतो एक्सपायरेशन, बरोबर. तर त्याचा हा पाथ आहे. चला आता एक सगळी ऍक्टिव्हिटी करायची सगळ्यांनी. कॅमेरा ऑन करून करतात का, डायरेक्ट करतात? ठीक आहे, कॅमेरा ऑन नका करू, तुमची तुम्ही करा ऍक्टिव्हिटी. सगळ्यांनी काय करायचं, जोरात श्वास आतमध्ये घ्यायचा आणि फील द ऑल द पार्ट्स. नॉस्ट्रिल्स मधून हवा आतमध्ये येते, नंतर या ठिकाणी नासल चेंबर मधून येते, फॅरिंग्स मधून जाते, लॅरिंग्स मधून जाते, ट्रॅकिया मधून ब्रॉन्काय मधून या ठिकाणी यस कुठे गेली, ब्रॉन्क्युल्स लंग्स मध्ये हवा भरली, बरोबर. मग आता हवा सोडा, है ना. सो रामदेव बाबांनी जसा योगा सांगितला होता, है ना, सांस अंदर खींच लो और सांस बाहर छोडो. तर सगळ्या पार्ट्स एकदा फील करा, है ना. सो दॅट इज द ऍक्टिव्हिटी यू हॅव टू डू युअर इट्स ओन. काय कॅमेरा ऑन करून करताय का? ठीक आहे, ऑफ करून करा, काय हरकत. सो सगळे पार्ट्स एकदा फील करा. नॉस्ट्रिल्स, नसल चेंबर, फॅरिंग्स, लॅरिंग्स, यस ट्रॅकिया नंतर कुठे गेली हवा, ब्रॉन्क्युल्स अल्वेओलाय. कोणता पार्ट फील नाही होते, कोणता पार्ट फील नाही होत आहे, सगळे होत आहेत. इन्स्पायरेशन करा आणि एक्सपायरेशन करा. हवा आतमध्ये घ्या, हवा बाहेर सोडा नाकाद्वारे. कोणता पार्ट फील नाही होत? सगळे पार्ट फील झाले? एक पार्ट फील नसेल झाला रेस्पिरेटरी सिस्टीमचा, आणि दॅट इज हिअर वी कॅन से, कारण तो आपण अजून डिस्कस नाही केलाय. इट इज डायफ्राम, शेवटचा पार्ट आहे. सर आता डायफ्रामचा काय काम, अल्वेओल पण नाही आपल्या लंग्स मध्ये अल्वेओल. ठीक आहे, आता अजून एक पार्ट आहे, आता लंग्सच्या खाली असतो, आणि यस हिअर इट इज कॉल्ड एज डायफ्राम. डायफ्रॅगम नाही म्हणायचं त्याला, जी सायलेंट आहे आता, बरोबर. हा जी जो आहे तो सायलेंट आहे ना, जी प्रोनाऊन्स नाही करायचा, त्याला काय म्हणायचं, डायफ्राम. पण स्पेलिंग मध्ये लिहायचं मग. सो आता डायफ्राम आपण बघतोय, है ना. आता डायग्राम मध्ये बघून घ्या पहिले. हा डायफ्राम लंग्सच्या खाली, दिस इज द डायफ्राम. असा एक डोम शेप पार्ट आहे ना, हा रेड दिसतोय. सो इट इज द डायफ्राम. बघा इथे तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. सो हा पण मदत करतो आपल्याला रेस्पिरेशनला, लंग्सच्या खाली आहे, है ना. सो जेव्हा आपण यस असा जनरली डोम शेप असतो हा, जेव्हा आपण लंग्स मध्ये एअर भरू, आता इथे लंग्स आहेत, इथे लंग्स आहेत, लंग्स या ठिकाणी फुल होतील, आणि त्याच्यामुळे हा कसा होईल, स्ट्रेट होऊन जाईल. सो जेव्हा आपण या ठिकाणी हवा आतमध्ये घेतो, इन्स्पायरेशन करतो, सो डायफ्राम बिकम स्ट्रेट, आणि जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो, तो अगेन इट बिकम हिअर वी कॅन से डोम शेप. तर हा एक घुमट सारखा होऊन जाईल, डोम शेप होऊन जाईल. तर हा एक ऑर्गन आहे लास्ट इयर, यस हिअर इट इज कॉल्ड एज डायफ्राम, आपण डिस्कस करू. सो इट इज मस्क्युलर सेप्टम, मसल्सचा बनलेला पूर्ण मस्क्युलर सेप्टम, मसल सेपरेट द thoracic and abdominal cavity. सो अशी या ठिकाणी आता हा एक ह्युमन बिंग आहे, सपोज दिस इज ह्युमन बिंग. सो आपण या ठिकाणी काय म्हणतो की इथपर्यंत कोणती थोरॅसिक कॅव्हिटी, इथपर्यंत कोणती ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ही कोणती झाली, थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो, आणि ही कोणती झाली, ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणतो. ॲब्डोमिनलच्या खाली कोणती असते, पेल्विक कॅव्हिटी. सो दिस इज पेल्विक. सो थोरॅसिक कॅव्हिटी ही थोरॅसिक आहे, आणि ही ॲब्डोमिनल आहे. तर यांना सेपरेट करणारा पार्ट या ठिकाणी, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, कोणता पार्ट आहे मग, हा बोलत चला, इट इज डायफ्राम. कोणता पार्ट आहे, इट इज डायफ्राम. समजतोय का सगळ्यांना, इट इज डायफ्राम. सो व्हॉट द डायफ्राम डज, डायफ्राम काय करतो, सेपरेट करेल कोणाला, थोरॅसिक पार्टला आणि ॲब्डोमिनल पार्टला. समजतोय का सगळ्यांना, हा थोरॅसिक पार्ट आहे टी वाला, हा ए वाला ॲब्डोमिनल पार्ट आहे. या दोघांना सेपरेट करणारी लेअर कोणती आहे, डायफ्राम. डायफ्राम काय करते, डायफ्राम मसल पासून बनलेली आहे. इट गोइंग टू सेपरेट थोरॅसिक अँड ॲब्डोमिनल कॅव्हिटी. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू, सगळ्यांना क्लिअर झालं का. अँड यस याचा जो शेप आहे तो कोणता शेप आहे, इट इज डोम. कसा आहे, डोम शेप. डोम म्हणजे काय, घुमट, है ना. राजस्थानमध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी असे घुमटाच्या आकाराचे घर असतात, किंवा मंदिर आपण म्हणतो या ठिकाणी, तिथे प्रेझेंट असतात घुमट, है ना. तर यांना आपण डोम शेप म्हणतो. इट इज डोम शेप अँड इट इज ऑन कॉन्ट्रॅक्शन अँड बिकम फ्लॅट. हा कॉन्ट्रॅक्ट करू शकतो, कॉन्ट्रॅक्ट केल्यावर तो फ्लॅट होऊन जाईल.
सो जेव्हा तो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करेल इट बिकम्स फ्लॅट, आणि जेव्हा तो रिलॅक्स करेल इट बिकम्स डोम शेप. म्हणजे हा तोच आहे, हा कोणी डायफ्राम पार्ट आहे. हा कॉन्ट्रॅक्ट झाला तर असा होऊन जाईल स्ट्रेट, आणि जर कॉन्ट्रॅक्ट केला तर परत डोम शेप होऊन जाईल. सो जेव्हा आपण या ठिकाणी हवा आतमध्ये घेतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट करेल, स्ट्रेट होऊन जाईल, आणि जेव्हा आपण या ठिकाणी एक्सपायरेशन करू इट बिकम्स डोम शेप. इट अप्लाय द प्रेशर ऑन द लंग्स अँड देन लंग्स रिलीज द एअर. तर अशा प्रकारे रेस्पिरेशन मध्ये याचं काम आहे, मेकॅनिझम मध्ये तुम्हाला क्लिअर होईल डिटेल मध्ये. सो इट इज दी व्हॉट दॅट इज डायफ्राम. बघू आता तुम्हाला किती समजलंय. 8.2 क्लिअर झालाय, आणि त्याची मी क्विज पण पाठवली आज ग्रुपवर. तुम्हाला क्विज पण पाठवली. पहिले 2 पॉईंट आता क्लिअर झाले आपले. पहिला पॉईंट संपला आपला, दुसरा पॉईंट पण संपला. पहिला पॉईंट कोणता होता? ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज आपला क्लिअर झाला. प्लांट मधले कोणते ऑर्गन आहे, अॅनिमल मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत जे रेस्पिरेशन करतात ते आपण बघितले. नंतर दुसरा पॉईंट होता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, दॅट इज ऑल्सो गेट कवर्ड, आणि त्याच्यामध्ये आपण बघितले नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लंग्स, अल्वेओलाय अँड डायफ्राम. तर आता इथून पुढे तुमचे 2 पार्ट झालेले आहे, डीपीएस आणि कहोत. बरोबर, हे सगळे तुम्हाला या ठिकाणी येतील याच्यावर उद्यापासून. जरा क्विज सॉल्व्ह करा बॉईज. तुम्हाला आन्सर करायचं आहे. डायडॅश इज अ मस्क्युलर सेप्टम दॅट सेपरेट थोरॅसिक अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. बॉईज आन्सर करते. व्हॉट इज द आन्सर? सगळे म्हणतात सर ए डायफ्राम. हितेंद्र, अजिंक्य, अप्रिसिएट. बॉईज साठी क्वेश्चन आहे. अल्केश, परेश, पवन सगळे आन्सर करतात, आणि जे आन्सर करतील ना बरोबर त्यांनाच 600+ मार्क भेटतील. जे आन्सर नाही करणार माता राणी पाप लगाएगी. बरोबर, जे आन्सर करणार नाही है ना, तुम्हाला माता राणी पाप लगाएगी. बघा आता तुम्ही काय करा. सो इट इज डायफ्राम. सेप्टम म्हणजे मेम्ब्रेन. कल्याण, सेप्टम म्हणजे काय? मेम्ब्रेन लेअर. आता गर्ल्सचा टर्न आहे. देर आर अबाउट डॅश अल्वेओलाई इन लंग्स विच प्रोव्हाइड सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो किती अल्वेओलाई लंग्स मध्ये आपल्या? गर्ल्स सांगतील. गायत्री सांगते, कल्याणी सांगते, रिया सांगते, अप्रिसिएट, सानिका व्हेरी गुड, श्रुती करेक्ट आहे. किती लंग्स प्रेझेंट आहे? सॉरी, किती अल्वेओलाई प्रेझेंट आहे? सो द आन्सर हियर इट इज व्हॉट? यस, वैष्णवी करेक्ट आहे. गुड. प्रतीक्षा करेक्ट आहे. इट इज 700 मिलियन. 700 मिलियन. कॅन यू इमॅजिन? आपल्या लंग्स मध्ये किती आहे? 700 मिलियन. अल्वेओलार वॉल इज मेड अप ऑफ डॅश इपिथेलियम. अल्वेओलाई मध्ये या ठिकाणी कोणती इपिथेलियम प्रेझेंट आहे? बॉईज. शुभम, अजिंक्य, मयंक, परेश, अजिंक्य करेक्ट आहे. अल्केश, वडवडधर, तेजस गुड. एवढेच बॉईज आहे का? उदय यस. एवढेच बॉईज आहेत का? पवन यस करेक्ट. बाकीच्यांना डाऊट आहेत का बॉईज? नागसेन करेक्ट. गुड. विवेक करेक्ट. सो आन्सर हियर इट इज व्हॉट? दॅट इज स्क्वॅमस इपिथेलियम. बी. या ठिकाणी कोणती इपिथेलियम आहे? बी, स्क्वॅमस इपिथेलियम. काही जणांनी ए पाठवलं होतं बॉईज मध्ये. आन्सर ए नाहीये. इट इज नॉट सिलिएटेड. सिलिएटेड कुठे असते? आपल्या ट्रॅकियामध्ये. मी कुठे विचारतोय? अल्वेओलाई मध्ये. अल्वेओलाई मध्ये स्क्वॅमस आहे. आता तुम्हाला मी काय करतोय? मेसेज करण्यासाठी अलाउड करतोय. एव्हरीवन पब्लिकली. एव्हरीवन पब्लिकली करा. मला नका करू डायरेक्ट. पब्लिकली करा मेसेज सगळे. Each lung has terminal bronchioles which end in dash alveoli. टर्मिनल ब्रॉन्क्युलला किती अल्वेओलाई अटॅच असतात? गर्ल्सचा टर्न आहे. गर्ल्सचा टर्न आहे. गर्ल्स आंसर करा सगळे. जो आंसर नहीं करेगा उसको पता है क्या होगा. यस. सो गर्ल्स आंसर करतात 10 ते 12 सी. दॅट इज करेक्ट. नाउ इट्स टर्न फॉर बॉईज. प्लुरल कॅव्हिटी इज फिल्ड विथ. कोणतं फ्लुइड आहे प्लुरल कॅव्हिटी मध्ये? बॉईज तुमचा टर्न आहे. सो यस, परेश, अजिंक्य, भूमिका. बॉईजचा टर्न आहे. अजिंक्य करेक्ट आहे. यस. इट इज विवेक, तेजस व्हेरी गुड. प्लुरल फ्लुइड. अप्रिसिएट. तर तुम्ही खूप या ठिकाणी चांगलं तुम्हाला समजलेलं आहे. आन्सर तुम्ही करताय. इव्हॅल्युएशन तुमचं होत आहे. आता उद्यापासून डीपीएस आणि याच्यावर कव्हर होणार आहे. आपली आउटर प्लुरल लेअर इज, सगळ्यांना माहिती आहे, इट इज या ठिकाणी काय म्हणू आपण? परायटल. आउटर प्लुरल लेअर कोणती? परायटल. गर्ल्स तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. लंग्स आर एनक्लोज्ड बाय पेरिकार्डियम, प्लुरल मेम्ब्रेन, पेरिडोनियम, मेसेंथेमॉइड कार्टिलेज. गर्ल्स तुम्हाला आन्सर करायचंय. गर्ल्सला. गर्ल्स कॅन यू मेसेज? बी 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 म्हणतात सगळे. Yes, so that is correct. It is pleural membrane. Very good.
बॉईज नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. लंग्स आर लोकेटेड इन thoracic cavity, abdominal cavity, pelvic cavity, coelomic cavity. लंग्स कुठे आहेत बॉईज? अजिंक्य म्हणतोय ए, पवन म्हणतोय ए. येस, इट इज thoracic cavity. करेक्ट. टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंड इनटू अल्वेओलाई. टर्मिनल ब्रॉन्कियल कशामध्ये एंड करतात? अल्वेओलाई. ब्रॉन्काय आर सपोर्टेड बाय incomplete rings of cartilage. Main function of C-shaped cartilage of trachea is yes, it is C, to prevent the collapse of trachea. Trachea is internally lined by dash epithelium. Yes, it is A. Ciliated pseudostratified. Dash is known as windpipe trachea. A human trachea lies in front of the esophagus. The opening of trachea is guarded by dash, which prevent the entry of food into trachea. It is epiglottis. The larynx open into laryngopharynx through slit-like opening called as glottis. The number of tonsils in human. टोटल 5, कारण 2 पेअर आहे म्हणजे 4 आणि एक सिंगल आहे म्हणजे टोटल 4 + 1 इट इज 5. Dash has a set of lymphoid organ called as tonsil, pharynx. The lower part of pharynx is Mayank म्हणतो laryngopharynx. Yes, it is laryngopharynx. Dash is a common passage for foods and air. ओरोफॅरिंक्स. ठीक आहे, तर भरपूर क्वेश्चन आता झालेले आहेत तुमचे ऑलमोस्ट, है ना. आता आपण काय करू, कहोत कडे जाऊ. सो वी आर गोइंग टू सॉल्व द कहोत. तर उद्यापासून तुमची 12वी वर कहोत होईल. आजची मात्र 11वी वर आहे. उद्यापासून तुमच्या 12th वर कहोत स्टार्ट होतील. फक्त 1 मिनिट द्या मला कहोत स्टार्ट करायला. ही नंतर तुमच्या गुगल क्लासरूम वर पण येऊन जाईल, ग्रुप वर पण येऊन जाईल. सो एखाद्याला सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम आला तर तुम्ही नंतर पण सॉल्व्ह करू शकता. हा कोड आहे, जस्ट प्ले कोहोट टाका तुमच्या कशामध्ये, गुगल क्रोम मध्ये प्ले कोहोट टाका आणि हा कोड जॉईन करा. 784-19-22 आणि परत तुम्हाला काय करायचं, यस, तर दोन्हीकडे बघायचंय. ते क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतील. कशावर? झूम वर. आणि आन्सर मात्र तुम्हाला कहोत वर द्यायचं. तो प्ले कोहोट टाका आणि लगेच जॉईन करा. चला लवकर कनेक्ट करा. मयंक, पवन, अंजली, आयुष, उदय, कनेक्ट.
Which of the following animal has a single opening to the outside that serve both as a mouth as well as herbivore आहे. ही होत तुम्हाला नंतर ग्रुपवर पण येऊन जाईल आणि नंतर याच्यावर तुमच्या गुगल क्लासरूमवर पण येऊन जाईल. आठ जण करेक्ट आहे फक्त. सो गुड. रिया, आयुष, साक्षी, अजिंक्य, धीरज गुड. उद्यापासून 12वीचे येतील सगळे. All platforms differ from roundworms. Flatworm आणि roundworm differ होतं. It is solid mesoderm. 6 जण करेक्ट आहे फक्त. गुड. आयुष. In which of the following organism is self fertilization observed? Self fertilization कोणामध्ये भेटणार आहे? लिव्हर फ्लूक. 10 जण करेक्ट आहे. गुड. राउंडवर्म्स आर डिफरंट फ्रॉम प्लॅटीहेल्मिन्थ. राउंडवर्म आणि प्लॅटीहेल्मिन्थ काय फरक आहे? निगेटिव्ह थोडी आहे. फक्त 7 जण करेक्ट आहे. गुड. सो अगेन रिया, कल्याणी, आयुष गुड. Over 2/3 of all named species on earth belong to Arthropoda, Annelida, Chordata, Flatworm. Simple question. It is Arthropoda. 21 जण करेक्ट आहे. गुड. The contrast to Annelida, the platyhelminth show absence of body cavity, bilateral symmetry, radial symmetry, presence of pseudocyst. फक्त 5 जण करेक्ट. Kalyani on first position. Tapeworm has no digestive system because गुड. वेदांती पण टॉप 5 मध्ये आलेली आहे. फ्लेम सेल इज एक्सक्रीटरी ऑर्गन ऑफ सिल्वर फिश, प्रॉन, प्लॅनेरिया, हायड्रा.
The phylum name Annelida is based on Nephridia, metamer, segment, parapodia, antenna. Annelida का बरं म्हणतो आपण? Which one is the largest phylum of Animalia? Simple question. सगळ्यात मोठी फायलम कोणती? Annelida, Arthropoda, Chordata, Mollusca. चला खतम होत आहे आपली लास्ट पोडियम क्वेश्चन. सो फायनल पोडियम. अजिंक्य पाटील 7 करेक्ट आले, 3 चुकले. प्रिया महाजन 7 करेक्ट आले आणि 8 करेक्ट आलेले. यस नंबर फर्स्ट कल्याणी. सो कॉंग्रॅच्युलेशन. मेहनत आहे साक्षी, धीरज अँड यस हार्डवर्क ऑलवेज स्पीक. तो अचानक मी किंगडम ॲनिमलियावर आज क्वेश्चन घेतली आहे, क्विज घेतली आहे, पण यस दीज आर द टॉपर्स. आणि यस कल्याणी, रिया, अजिंक्य, साक्षी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि अशीच मेहनत घेत राहा. आणि आता उद्यापासून 12वीचं आहे, सो 12वीचं टेक्स्टबुक सगळ्यांनी घेऊन टाका आणि रीडिंग करा, डिस्कस करा. बरोबर, इम्पॉर्टंट आहे ना. सो टेक्स्टबुक 1-2 दिवसामध्ये सगळ्यांनी घेऊन टाका. बायोचं टेक्स्टबुक लागणार आहे तुम्हाला, दॅट इज रिक्वायर्ड. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप टुडेज लेक्चर. 2 पॉइंट आपले कम्प्लीट झाले. अच्छा, लॉकडाऊन मुळे भेटत नाही, ठीक आहे, हरकत नाही. सॉफ्ट कॉपी मध्ये मी पॉइंट पाठवतो. उलट तुम्हाला आज 2 पॉइंट पाठवले सॉफ्ट कॉपी मध्ये, है ना. उद्या 3रा पॉइंट पाठवून देईल. ऍटलिस्ट तेवढं मी जेवढं पाठवतोय तेवढं रीड करा. तुम्हाला मी भरपूर गोष्टी पाठवतोय, ग्रुपवर बघत राहा. त्यांचे टार्गेटचे क्वेश्चन्स असतील, डायजेस्टचे क्वेश्चन्स असतील, MCQ असतील, सगळं मी तुम्हाला फोटोग्राफ मध्ये पाठवतो. लॉकडाऊन आहे आणि पुढे पण पाठवत राहणार आहे ग्रुपवर, डोंट वरी. पण मग नंतर घेऊन टाका लॉकडाऊन संपल्यानंतर आणि अभ्यास करा. बरोबर. सो बेस्ट ऑफ लक ऑलवेज, है ना. सो एंड करतोय मी आजचं लेक्चर. 3रा पॉइंट उद्या स्टार्ट करू. 2 पॉइंट आपले झाले. 2 पॉइंट मध्ये काही डाऊट असेल तर विचारा. आज एकदा मी सॉफ्ट कॉपी काढली आहे, रीड करा, पाठवली आहे, रीड करा जरा सगळ्यांनी 2 पॉइंट. आणि काही डाऊट असले तर मेसेज करा मला. क्वेश्चन्स काय असतील तुमचे ते लगेच उद्याच्या लेक्चर पर्यंत पण वेट करू नका. लगेच मला कॉल करा, मेसेज करा, विचारा काय डाऊट असतील तुमचे तर. आणि नाहीतर मग ऍटलीस्ट उद्याचा क्लास आहेच आपला 3:30ला, तेव्हा तुम्ही विचारू शकता. सो आपण एंड करतोय. बाय टू ऑल. अभ्यास करा, टेक केअर, बी सेफ, है ना. घरीच थांबा. बरोबर, काळजी घ्या. नंबर भरपूर वाढतायत, बाहेर फिरू नका, है ना. ऊन पण भरपूर आहे. ओके, बाय टू ऑल.